नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आता जेवण केलंय भावानं बनणं जेवण केलंय. मसाले भात बनला होता पोरीनी खाल्ला. काय होतंय माहिती का भावानं बनणं, आता रात्री मला घराच्या बाहेर काढलं होतं बायकोनी. हा पण मी काय भेटतोय काय त्याला जाणार, काय करीन बरं मला. हाताने जाणार घेणार. आता माझ्या पोरीने बनवलं होतं ना म्हणून मग गेलो खाल्लं. माझा बी अधिकार आहे त्याच्यात, असं काय आहे तेव्हा. सावलीला बसतो जरा इकडं. आता कायचं काय म्हणणं आहे, बायकोचं बी म्हणणं आहे आणि बाकीच्यांचं बी म्हणणं आहे. एकमेव निसती जागा नेमली हितच बसायला. बरं आता कुठं जाऊन बसणार, आता डोंगरात जाऊन बसायचं का दाजीने मग आता. कुठं बसायचं, हिथं शेडमध्ये नाही बसणार. आता हिथं आपण शेड बनवलंय कायसाठी, बिझनेससाठी. मग आता इथं सगळं आपलं बसणं उठणं जेवण खावण झोपणं दाजीचं इथं सगळं इथंच. मग कुठं बसणार हो ना, तानाचा कुठं जाणार आहे दाजी बाहेर. पहिल्यांदा आपण व्हिडिओ बनवायचो तिथं चिचं खाली. बरं तिचं खाली बी व्हिडिओ बनवायचा तर ती वेगळंच. कोणी काय म्हणायचं, इथं एकमेव नसते जागा चिचं खालीच नेमिवली. यार बसावं तरी कुठं, जिथं बसावं बसन तिथं आपल्या मागं आपले लोकच लागत येतो. काय कळणाच मला नेमकं. तुम्ही बघा राव मागं, म्हणजे मागच्या वेळेस आपलं भांडण चालू होतं, भांडणाचे व्हिडिओ यायचे त्यावेळेस मी त्या चिचं खाली डेली आपला बस. आता एकमेव गार सावली थंड सावली, मग कुठं बसणार बरं माणूस. आपलं ते सावलीला बसून आपलं चिचं खाली व्हिडिओ बनवायचं मी, तर त्याच्यात तिथं दाजीच्या मागं लागायची. टांगडे टाकूनच बसतोय, चिचं खालीच बसतोय. आणि चिचची काय म्हणतात ते ऊर्जा, काय म्हणतात त्याला, वाईट ऊर्जा, त्याच्यामुळं काही दाजीच्या डोक्यात येतंय. बरं आता ती जागा सोडून दिली मी बसायचं. आता आपलं शेडमध्ये इकडे बसलोय, तर हिथं बी माणसाला काय बघूशी वाटा नाही अजिबातच हिथं बसलेलं बी. बरं ते आता असं झालेलं आहे नेमकं माहिती आहे का भावानं बहिण, दाजी घरी दिसतोय, दाजीचं कामच दिसा नाही. दाजी मस्त काम करतोय पण दाजीचं काम दिसा नाही. नका का दिसाना जाऊ द्या, पण दाजीला माहिती ना दाजी काम करतोय इथं म्हणून. हे आपलं काय इकडे दळण, इकडे मिरची कांडवर. आज बी आता मसाला यायचा कुटायला, पण आता दाजीलाच कुटावं लागणार आहे ना. कोणाला कुटावं लागणार आहे, बायकोला हारवळीची तवा मसाला आणि तीन कुटायचं. उग मोकाराचं काय माहिती का, सगळं दाजीकडूनच काम करून घेते. दळणं दाजीकडून दळवून घेतात, मसाला बी दाजीकडूनच. आता तुम्ही बघितलंय राव मागं मसाला भाजायचा, मिरची भाजायची, इथं सगळं मसाल्याचं चाळायची, ती नीटनेटकं करायचं, कुटायचा, गिरायकांना द्यायचा कुटून. सगळं दाजीच. आणि पैसे घ्यायला ही, म्हणजे दाजी सगळा मेहनत घ्यायचा आणि त्याच्यावरची काय म्हणतात मलाई घेऊन जायचं वेगळंच. त्याच्यामुळं दाजीचं डोकं फिरलंय आतापर्यंत माहिती का. येण्याकरण तसं फिरत नाही. मग दाजीला वाटत नाही का दाजीने 2 रुपये आपलं खर्चावात ही ती आपल्या स्वतःचं जरा चेंज होईन जरा काय आहे का नाही काय. तर आता व्हिडिओ काढतोय तर आता मला म्हणते ना, आता आला खुर्चीवर बसून प्रवचन द्यायला. ही काय प्रवचन चाललंय का काय. हाय दाजीच्या जीवनातली खरी हकीकत ती सांगायचा प्रयत्न करतोय मी. असं कोणाला टाईम आहे व कामधंदा सोडून बसायला आणि कुठं काय. आता एक दाजी घरी आहे म्हणून व्हिडिओ टाकतोय, नाही तर ह्याच्या आधी कामाला जात होतं तर कावा 6-6 महिना दाजीचं व्हिडिओ नव्हतं. कावा आज टाकला व्हिडिओ तर जेव्हा महिन्याने व्हिडिओ टाकायचो मी. दिसलं का कधी व्हिडिओ माझा रेग्युलरमध्ये. बरं आता घरी राहून जर व्हिडिओ टाकतोय मी, तर त्याच्यात कसं काय न व्हायला लागलं. 2 रुपये म्हणलं सोशल मीडिया मिळते, दाजीला तेवढाच आधार होईल, तर तिकडून दाजीला टॉर्चर करायला लागलं. म्हणजे सुख आहे ना माणसाला, कोणीच लागून नाही द्यायचं असं ही. असं आहे का की म्हणतात बाबा दाजी तुम्ही व्हिडिओ काढताय ना, चांगली गोष्ट आहे, 2 रुपये तुम्हाला मिळतात, कामधंदा बी करा, व्हिडिओ बी नाही ही बी चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बी टाका. असं काय कोण म्हणतंय का. आयला बघतोय मी त्या व्हिडिओवर साऱ्या कमेंट दाजीच्या विरोधातच. कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. जाऊ द्या कोणी का काय म्हणणार, काय आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष द्यायचं नाही.
पण कसं आहे भावानं बहिण, बायकोला आहे ना, बायकोला या दाजीशिवाय सत न गती ध्यानात राहून द्या. हा दाजीशिवाय सत न गती. मग मी तुम्हाला बघा, मी काहीच तोंडाने सांगत नाही, आपण काय बोलत नाही. शेवट दाजीच्याच पाया पडायला यावं लागलं त्याला. हां किती दिवस झालं धंदा, म्हणजे मी काय बघा माझ्या पद्धतीने मी धंदा करणार होतो मसाल्याचा बिझनेस. मी काय 2 बाया घेऊन लगेच चालू केला असता बिझनेस. आणि तिला माहिती बी, हे बाबा एकदा तडकला डोक्यात टेन्शन आलं की हे बाबा म्हणेन तसंच करणार. हां मी काय त्याला रुपये दिला असता का? नाही, आणि देतच नाही इकडचे मी. आणि मग तिला वाटलं असेल की बाबा कसं आहे, जाऊन द्या मरू द्या, आपलं याच्याच हाते पाया पडा, आपलं मसाल्याचा बिझनेस काही बंद नव्हता, चालू घ्या आपला मसाल्याचा बिझनेस. बऱ्याच भावा बहिणीला प्रश्न पडलाय की बा यांच्या भांडणात काय मसाल्याचा बिझनेस बंद झाला का काय? नाही नाही नाही, बंद नाही झालेला, सगळं चालू आहे. आता सकाळीच बघितलं मी मागाशी तिकडं माझ्या समोरच काय, आता काय ऑर्डर आल्या असत्यान भावा बहिणीच्या ऑर्डर. आता मसाल्याचा बिझनेस चालू आहे म्हणलं येणारच ना. पत्त कुठं काय मला दाखवायसाठी, तिला वाटतंय मीच एकटी सगळे हँडल करणार. कर मग होई, माझं काय म्हणणं नाही. मग कायला आली माझ्याकडे पाया पडत? घ्यायची 2 माणसं, करायचं मग सगळं. हां पण दाजी जेवढं सगळं काम हँडल करीन तेवढं बाकीचं बाहेरचा माणूस नाही हँडल करीत. हां घरातल्या माणसाने. पण मला काय म्हणायचं भावानं बहिण माहिती आहे का, मी सगळं करायचं, सर्व सगळ्या गोष्टी ही 3 मला लांब लोटायचं. आज मी सगळं करू लागायचो, ही पैसे घेणार, आणि तुम्ही काय केले आणि काय कमीत आहे तुम्ही? आणि दाजीला तर कष्ट चुकानाच, फोकाटाच आम्हाला करायच्या. ही कोणत्या देवाने सांगितलंय बा फोकाट आम्हाला करायचं? हां मी आता म्हणलंय बा, मला काय जमणार नाही तुझ्या पद्धतीने, तू बघ. हां आज ते सकाळी जाऊन द्या म्हणले, आपल्या भांडणामुळं 8 दिवस झालं नुकसान झालंय. हां म्हणजे बिझनेस बंद झाल्यासारखाच झाला ना मसाल्याचा बिझनेस. मग होऊ झाला तर माझं चालू आहे म्हणलं 2 रुपये इकडं, तुझ्या पद्धतीने तू बघ काय असेल ते. तुला मसाल्याचा बिझनेस चालवायचा आहे ना, मग 2 माणसं आणू, तू कर. मला नाही यायचं तुझ्या बरोबर. मला माहिती, मी किती जरी म्हणला तुझ्या बरोबर काम केलं ना, तुला म्हणलं ना मी हे करतो ती करतो, सगळं काम करून माझ्याबरोबर घेशीन, सगळं माझ्याकडून पैसे हातात घेशील, आणि परत उद्याच्याला मला म्हणशीन काय करत होता तू, काय येत हवा तू, काय कमवलं? मॅच सारं कमी, मीच सारं करते. म्हणजे कष्ट काबाड कष्ट मीच सगळं करायचं, ना आहे तर ही पैसे घ्यायला बसायची का? काय एकदा दाजीकडून चूक झालेली, परत नाही दाजीला चूक करायची. आता माझं असं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं ती सांगा भाऊ कमेंटमध्ये दाजीला. हां कारण काय माहिती आहे का भाऊ ना बहिण, मी म्हणजे मला बी पोळालेलं आहे इथं मग बाळाच्या, लय वेळा पोळालेलं आहे मी. त्याच्यामुळं आपल्याला आहे ना, माझी तर इच्छाच नाही खरं सांगायची परिस्थिती. बायको बरं घरात या गोष्टी याचा बिझनेस करायची, आणि काय काय त्यात इन्कम ही मला त्याच्यात सांगा बरं तुम्ही. हां काय आता माग मानकोड माझं पाठानं मोडूस तर इथं मिरची नीट करीत होतो मी, करीत होतो का नव्हतं मी? बाहेर सगळं करू लागायचो, लसूण नीट करू लागायचो, धन नीट करू लागायचो, खोबरं कापू लागायचं, कांदा कापू लागायचा, मिरची निसायची, ती बाजू लागायची, सगळं काय करायचं भावानं बहिणं. मग सांगा बरं तुम्ही आता किती वेळा तरी असं झालंय भावानं बहिणं की प्रत्येक ज्यावेळेस भांडण झालंय ना त्यावेळेस दाजीला बाहेर काढलेलं आहे. आणि मग आता तुम्ही सांगा की आपल्याला आहे ना की जणू काय म्हणला ते काय म्हणतात बामठेवानी 3दाच जायचं आणि 3दाच यायचं, 3दाच जायचं आणि 3दाच यायचं. बरं तरी बी मला काय भाऊ बहीण सांगतात दाजी काय माहिती का, तुम्ही जरा स्वतः आहे ना कामधंदा करा, आणि स्वतःच्या जिंदगीवर जगायचा प्रयत्न करा. दुसऱ्यावरची जिंदगी कवर. ज्यावेळी तुमच्याकडं स्वतः मुबलक पैसा येईल, तुमच्याकडं 10-5 रुपये मागं पडत्यान, तेव्हा तुमची बायको तुमच्या मागं पळेल. ही लय वेळा मला भाऊ बहीण सांगतात. पण काय माहिती आहे का भाऊ बहीण, असं मी बाहेर जायचा प्रयत्न केला ना कामात आणि त्याला बाहेर की लगेच बायको पगार पाणी जर असला ना दाजीचा म्हणजे महिन्याचा, लगेच गोड बोलणार. बरं आता लेकरा बाळामुळे मग चला मग मी दाजी विचार करतो जाऊ द्या मरू द्या, काय लय भांडणा तडणाचं असं डोक्यात घेऊन नाही जमत. त्याच्यामुळं दाजी काय करतं की बा हे सगळं विसरून आहे ना पगार हातात द्यायचा, दर बा ही आणि कर. तू आता तू लईच टॅलेंटेड आहे, तू लईच ही अख्खा परपंच हँडल करते म्हणलं तर बाबा तुझ्याच मनाने मग
काय कुठं नाद लागत बसता भावानं बहिण मग. हां त्याच्यामुळं मग दाजी काय होतं की पगार देतोय हातात, आणि मग ती काय होतं की दाजीच्या अंगलट बाजू आहे, ती दाजीकडे रुपया राहत नाही जवळ, सगळा पैसा तिच्याकडं. दाजीच काय म्हणतात पैसे, मग ती काय म्हणतात दाजीचाच बुका आणि दाजीच्याच कपाळा लावायचा. मी म्हणजे काय म्हणतो हे भावानं बहिण तुमच्या लक्षात येतंय का, दाजीचाच पगार आणि सगळं सामान सुमान सगळं घरात आणायचं आणि परत म्हणायचं शे बाबा काय काम करतोय. हा बरं पैसे देऊन करून सगळ्या गोष्टी करून सगळं दाजीच नाही होय ना. आता काय ते महिना झाला 2 महिने झाला घरी आहे, तर मला 3दाच मला टोमणं ऐकून घ्यायची बारी आली बाबा. आज आहे का कोणाच्या घरी सांगा बरं तुम्ही मला. अशी काही माणसं आहेत माणसं की ती आयुष्यभर कामच करीत नाहीत, निव्वळ बायकांच्या जीवावर घरच्या याच्या जीवावर बसून खात्यात हिंडत्यात बोंबलत. त्यांना कोणी काय म्हणेना राव. मी आपलं महिना 15 दिवस घरी राहिलो की झालं बा आईच्या मागं टोमणंच चालू झालं ती ऐकावणं. ऐकतच बसून खातोय, कामच धंदा करीत नाही. म्हणजे आता काय भावानं बहीण ही मग ती दाजीचं डोकं बी पकलंय, आणि भाऊ बहीण व्हिडिओ बघायला बी हे झाल्यात, काय झाल्यात कटाळ्यात. काय रोजच याचं रोजच मडण त्याला कोण रडत, तशी गंमत आहे भावानं बहीण. हां तुमचं चुकत नाही हो, दाजीचं सगळं चुकतंय. दाजी काय माहिती का आपला ह्या याने सांगायला जातो पण ती नाही उपयोगीचं काय. बरं जाऊ द्या. काय मसाला चालू करायचा म्हणते, परत चालू करायचा म्हणजे काय माहिती का, आता मसाला ऑर्डरी आलेले आहेत, पहिल्यापासून नंबर दिलेले आहेत, ऑर्डर येतात. हा फक्त ही काय झालं काय अडचणीमुळं आपला मसाला बिझनेस चालूच आहे, पण काय झालं हे गैरसमज झालेला आहे. मी बी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की भावांना पण आपला बिझनेस चालू आहे, काय बंद नाही आहे खरं सांगायची परिस्थिती. बरं असू द्या, जाऊ द्या. हो का मला काय मी तुम्हाला सांगतो माझी तर काही इच्छाच नाही बा. बायको बरं काम करायचे, मसाल्याचं काम करायचं, माझी काही इच्छा नाही. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जी योग्य वाटेल ती, मी काय दाजी सांगू शकत नाही. चला मग.